भावांनो, IPLला सुरुवात होणार आहे आणि IPLची पहिलीच मॅच चालू होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. आणि तुम्हाला माहीतच आहे, हैदराबाद म्हणजे ते दानव, राक्षस आणि बंगलोर म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन्स, ज्यांना 18 वर्षानंतर पहिल्यांदा ट्रॉफी भेटलेली आहे. ती टीम जे की डिफेंडिंग चॅम्पियन झालेली आहे. तर आता बघूयात आपण दोन्ही टीमचं कंपॅरिझन आणि हेड टू हेड प्लेयर्सला आपण बघूयात की दोन्हीकडून जे पण खेळणारे प्लेइंग 11 आहे त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करून बघू आपण कशा पद्धतीने दोन्ही टीम्सचे प्लेयर असतील आणि कोणती टीम जास्तीत जास्त मजबूत असू शकेल. तर आपण चालू करूयात. पहिल्यांदाच आपले किंग कोहली, आपले विराट कोहली, जे की आपल्या भारतामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडू असलेले त्यांनी नाव गाजवलेलं आहे. तर त्यांचं कंपॅरिझन होईल आपलं ट्रेव्हिस हेडसोबत, कारण विराट कोहली हा पण ओपनिंगलाच येतो आणि ट्रेव्हिस हेड हा पण ओपनिंगलाच येतो. पण आय थिंक ट्रेव्हिस हेड इम्पॅक्ट म्हणून यूज केला जाईल. बट आपण बघू शकता की विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेडमध्ये ॲटलिस्ट विराट कोहलीने जास्त IPL मॅचेस खेळलेले आहेत कम्पेअर टू ट्रेव्हिस हेड. बट जर दोघांचा स्ट्राईक रेट बघितला गेला तर विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आहे 131, ट्रेव्हिस हेडचा स्ट्राईक रेट आहे 170 आणि ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर विराट कोहलीचा जास्त आहे 39 आणि ट्रेव्हिस हेडचं 34. दोघांचा लास्ट इयरचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघत आहात तर लास्ट इयरला विराट कोहली 15 मॅचेस खेळलेला आहे, ट्रेव्हिस हेड 13 मॅचेस खेळलेला आहे. त्याच्यात 15 मॅचेसमध्ये विराट कोहलीचे 657 रन्स आहेत, जिथे ट्रेव्हिस हेडचे 13 मॅचेसमध्ये फक्त 374 रन्स आहेत. तर ह्याच्यावरून तुम्हाला समजतं की कळशी म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी हे कोणाकडे आहे? विराट कोहलीकडे आहे. ट्रेव्हिस हेडकडे म्हणजे तो खेळू शकतो, फास्ट खेळू शकतो, पण कन्सिस्टन्सी, सातत्य नाही आहे त्याच्याकडे. स्ट्राईक रेट विराट कोहलीचा 144 असेल आणि ट्रेव्हिस हेडचा 162 होता मागच्या वर्षी. जर तुम्ही बघायला गेलं तर विराट कोहली हा वरीच आहे ट्रेव्हिस हेडपेक्षा दोघांच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं गेलं तर. त्याच्यानंतर ओपनिंगला जोडीदार बंगलोरकडून हा असेल फिल साल्ट, हैदराबादकडून असेल वर्ल्ड कपमध्ये विनिंग टीममध्ये म्हणजे आपल्या टीम इंडियामध्ये जो आपला ओपनिंगचा बॅट्समन होता, जो की पूर्ण वर्ल्ड कपमध्ये चालला नाही पण तो फायनलला चालला. आणि तेच मॅटर करतं की तुम्ही मोठ्या सामन्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळता, मोठ्या सामन्यामध्ये तुम्ही तो दबाव घेता का. तर ह्या पद्धतीने फिल साल्ट आणि त्याच्यासमोर असेल अभिषेक शर्मा हेड टू हेड कंपॅरिझनमध्ये. तर फिल साल्ट 34 मॅचेस खेळलेला IPLमध्ये आणि अभिषेक शर्मा 77 मॅचेस खेळलेला आहे पूर्ण IPLमध्ये. फिल साल्टचे 1056 रन आहेत, अभिषेकचे 1816 रन आहेत. फिल साल्टचा स्ट्राईक रेट 175 आहे आणि अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट 163 आहे. ॲव्हरेज फिल साल्टचा जास्त आहे 34, अभिषेक शर्माचा 27. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं गेलं दोघांमध्ये तर फिल साल्टनं 13 मॅचेस खेळलेले आहेत आणि अभिषेक शर्माने पण 13 मॅचेस खेळलेले आहेत. ते दोघांमध्ये रन्स बघितले गेले तर रन्स दोघांचे ऑलमोस्ट सेम आहेत. फिल साल्टचे 406 रन आहेत आणि अभिषेक शर्माचे 439 रन आहेत. स्ट्राईक रेट फिल साल्टचा 175 आहे, पण अभिषेक शर्माचा 193, जो की जास्त स्ट्राईक रेट आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे अभिषेक शर्मा हा तो म्हणजे थांबत नाही, तो एकदा ओके मारायला चालू केला तो मग काही थांबणार नाही, तो फक्त 6 आणि चौक्यावरच तो डील करतो. त्यानंतर ओपनिंग जोडीनंतर तिसऱ्या नंबरला RCB कडून देवदत्त पडिक्कल, हैदराबादकडून ईशान किशन हा हैदराबादचा कॅप्टन, जो की 3 नंबरला खेळायला येईल. देवदत्त पडिक्कलच्या ठिकाणी व्यंकटेश अय्यर पण येऊ शकेल, कारण व्यंकटेश अय्यरला बंगलोरने बाय केलेला आहे. बट ठीक आहे, आपण बघू शकतो. देवदत्त पडिक्कलने पूर्ण IPLमध्ये 74 मॅचेस खेळलेले आहेत. ईशान किशनने 119 मॅचेस खेळलेले आहेत. देवदत्त पडिक्कलचे 1806 रन आहेत आणि ईशान किशनचे 2998 म्हणजे 3000 रन आहेत. देवदत्त पडिक्कलचा स्ट्राईक रेट कमी आहे 126, ईशान किशनचा 137 स्ट्राईक रेट आहे आणि देवदत्त पडिक्कलचा ॲव्हरेज 25 आणि ईशान किशनचा 29 आहे. इथे ईशान किशन तुम्ही जर पूर्ण ओव्हरऑल बघायला गेलं तर त्याचे स्ट्राईक रेट पण जास्त आहे आणि रन्स पण जास्त. लास्ट इयरमध्ये देवदत्त पडिक्कल 10 मॅचेस खेळलेला आहे, ईशान किशन 14 मॅचेस खेळलेला आहे. 247 रन देवदत्त पडिक्कलची होती लास्टच्या वर्षी आणि 354 रन ईशान किशनचे होते. स्ट्राईक रेट दोघांचा सेमच आहे आणि तुम्ही बघायला गेलं तर जसा ईशान किशनचा फॉर्म चालू आहे तर तो थांबणारा मधला नाही आहे. ईशान किशन हा सध्या एकदम फॉर्ममध्ये आहे. त्याला सध्या तर तो पूर्ण मागचं वर्ष जसं IPL झालं तेव्हापासून तो डोमेस्टिकमध्ये म्हणा, वर्ल्ड कपमध्ये म्हणा, तो एकदम फॉर्ममध्येच आहे. त्याच्यानंतर 3 नंबर नंतर 4थ्या नंबरला येतील रजत पाटीदार, जो की बेंगलोरचा कप्तान असेल आणि हैदराबादकडून अनिकेत वर्मा. आय थिंक अनिकेत वर्माच खेळेल. दोघांचं जर IPL करिअर बघायला गेलं, देवदत्त
पडिकल 42 आणि IPL करिअर तुम्ही जास्त दोघांमध्ये हेड टू हेड नाही. हां, ठीक आहे. तुम्ही मागच्या वर्षीचं दोघांचं स्टेटस बघितलं तर 15 देवदत्तने मॅच खेळलेले आहेत आणि अनिकेतनं 14 मॅच खेळलेली आहेत. त्याच्यात 312 रन देवदत्तचे आहेत आणि 236 रन अनिकेत वर्माचे आहेत. स्ट्राईक रेट देवदत्त पडिकलचा जास्त आहे आणि अनिकेत वर्माचा पण त्याच्यापेक्षा 166 जास्तच आहे. तर इथे मी दोघांना एक समान ठेवू शकता. आणि रजत पाटीदारचा फॉर्म गेल्या वर्षी चांगला नव्हता. गेल्या वर्षी RCB मध्ये बाकीच्यांचा फॉर्म भरपूर चांगला होता, पण रजत पाटीदारचा फॉर्म चांगला नव्हता. त्याच्यानंतर हे 4 प्लेयर वरचे झाल्यानंतर 5व्या नंबरला असेल जितेश शर्मा वर्सेस हेनरी क्लासेन. दोन्ही विकेट किपर बॅट्समन आहेत. दोघांचा IPL करिअर बद्दल बघायला गेलं तर जितेश शर्माचे 55 IPL आणि 49 हेनरी क्लासेनचे आहेत. त्याच्यामध्ये 991 रन जितेश शर्माचे आहेत आणि 1480 रन हेनरी क्लासेनचे आहेत. हेनरी क्लासेनचा स्ट्राईक रेट जास्त आहे, 169चा आहे आणि ॲव्हरेज पण हेनरी क्लासेनचं जास्त आहे, 40. लास्टच्या वर्षाचा परफॉर्मन्स जर तुम्ही बघितला तर जितेश शर्मा 15 मॅचेसमध्ये फक्त 261 रन काढलेले आहेत आणि हेनरी क्लासेनने 14 मॅचेसमध्ये 487 रन काढलेले आहेत आणि दोघांचा स्ट्राईक रेट सेम होता. बट जास्त रन हे कोणी काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हेनरी क्लासेन. आणि हेनरी क्लासेन तुम्हाला माहिती आहे स्पिनरच्या विरुद्ध तो अप्रतिम शॉट मारतो. अप्रतिम म्हणजे त्याचे शॉट्स एकदम स्टेडियमच्या बाहेर गेल्यासारखे असतात. त्याच्यानंतर येईल टीम डेव्हिड आणि लिएम लिव्हिंगस्टन. दोन्ही पण ऑलराऊंडर, दोन्ही पण बॅट्समन आणि स्पिनर आहेत. दोन्ही पण मस्त बॉलिंग आणि दोन्ही पण मस्त बॅटिंग करतात. दोन्ही प्रकारच्या टीमसाठी एकदम उत्कृष्ट अशी खेळाडू आहेत. IPL करिअर टीम डेव्हिड आणि लिएम लिव्हिंगस्टनचं बघितलं गेलं दोघांचे टीम डेव्हिड 50 मॅच आणि लिएम लिव्हिंगस्टनची 47 मॅच झालेली आहेत. टीम डेव्हिडचे 846 रन आहेत 50 मॅचमध्ये, लिएम लिव्हिंगस्टनचे 1057 रन आहेत. बट स्ट्राईक रेट जर तुम्ही बघितलं गेलं टीम डेव्हिडचा 173 आहे आणि लिएम लिव्हिंगस्टनचा 158 आहे. लास्टच्या वर्षी जर तुम्ही पाहायला गेलं तर 12 मॅचमध्ये टीम डेव्हिडने 187 रन काढलेले आहेत 162च्या स्ट्राईक रेटने. आणि तिथेच लास्ट इयरमध्ये 10 मॅचेसमध्ये फक्त 112 रन 133च्या स्ट्राईक रेटने लिएम लिव्हिंगस्टनने काढलेले आहेत. लास्ट इयर लिएम लिव्हिंगस्टनसाठी तेवढा काय खास नव्हता. ठीक आहे, बघू आता ह्या वर्षी तो हैदराबादमध्ये काय परफॉर्मन्स देतो आणि काय करू शकतो. त्याच्यानंतर 2 प्लेयर जे की दोन्हीकडून येणार आहेत जे ऑलराऊंडरच आहेत, पण हे ऑलराऊंडर बॅट्समन प्लस फास्टर बॉलर आहे. हे स्पिनर नाही आहेत, बॅट्समन आणि फास्ट बॉलिंग. त्याच्यामध्ये रोमारिओ शेपर्ड आणि नितीश कुमार रेड्डी हैदराबादकडून. दोघांची मॅचेस बघायला गेलं रोमारिओ शेपर्डने फक्त 18 मॅचेस खेळलेले आहेत. नितीश कुमार रेड्डीने 28 मॅच खेळलेले आहेत. 18 मॅचमध्ये रोमारिओ शेपर्डने 185 रन, ते पण 212च्या स्ट्राईक रेटनं रन काढलेले आहेत. आणि टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेपर्डमुळे फिनिशिंग RCBची खूप चांगली झालेली आहे. त्याच ठिकाणी जर तुम्ही नितीश कुमार रेड्डीचं बघितलं तर 132चा स्ट्राईक रेट आहे, तेवढं जास्त स्ट्राईक रेट नाही आहे. आणि 10 विकेट रोमारिओ शेपर्डने घेतलेले आहेत पूर्ण IPL करिअरमध्ये आणि 5 विकेट नितीश कुमार रेड्डीने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लास्टच्या वर्षीचा तुम्ही जर परफॉर्मन्स जर बघितला तर 8 मॅचमध्ये 291च्या स्ट्राईक रेटने रन काढलेले आहेत रोमारिओ शेपर्डने आणि नितीश कुमार रेड्डीने 13 मॅचमध्ये 106 विकेट घेतलेले आहेत रोमारिओ शेपर्डने. तर रोमारिओ शेपर्ड हा म्हणजे RCBसाठी एकदम घातक असा ऑलराऊंडर आहे आणि तो कामगिरी करत पण आहे. तसं मुंबईकडून ट्रेड त्यांनी केलेला होता टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेपर्ड. त्याच्यामुळे हे दोन्ही पण प्लेयर एवढे भारी त्यांना भेटलेले आहेत. त्यांचे एकदम फिनिशरचा जो रोल होता RCBमध्ये मिस होत होता तो एक चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्याच्यानंतर बॉलिंग म्हणता येणार नाही आहे, हे बॉलिंग ऑलराऊंडर आहेत. त्याच्यामध्ये कृणाल पांड्या आणि हर्ष असेल तर कृणाल पांड्याने 118 मॅचेसमध्ये 93 विकेट्स 7.4 इकॉनॉमीमध्ये केलेले आहेत आणि हर्षचे जास्त नाही आहे. 3 मॅचमध्ये 5 विकेट घेतलेले आहे 9.80 इकॉनॉमी. कृणाल पांड्या हा असा प्लेअर होता ज्याने गेल्या वर्षी बँगलोरच्या ट्रॉफी विनिंगमध्ये एकदम महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. तो अंडररेटेड प्लेअर होता गेल्या पूर्ण IPL मॅचेसमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता कृणाल पांड्या हा हेड टू हेडमध्ये वरी दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर बॉलिंगमध्ये भुवनेश्वर आणि अक्षर पटेल. भुवनेश्वर आणि अक्षर पटेलमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर भुवनेश्वरने 190 IPL मध्ये 198 विकेट घेतलेले आहेत 7.6च्या इकॉनॉमीने. आणि तिथेच हर्षल पटेल बघितलं गेलं तर 119 मॅचेसमध्ये 151 विकेट घेतलेले आहेत 8.8 इकॉनॉमी. मागच्या वर्षीचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघितला 14 मॅचेसमध्ये 17 विकेट्स घेतलेले आहेत 9.2च्या इकॉनॉमीने भुवनेश्वर कुमारने. आणि तिथेच हर्षल पटेलने 13 मॅचेसमध्ये 16 विकेट घेतलेले 9.8 इकॉनॉमी. तर दोघांचं बघितलं तर सेमच आहे सध्या. भुवनेश्वरला जो नवीन बॉलने जो सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जो स्विंग भेटतो खूप अप्रतिम आहे आणि हर्षल पटेल जो आहे तो स्लोअर बॉलवर जास्त डिपेंडंट आहे. त्यानंतर बघू शकता बॉलिंगमध्ये जॅकब डफी वर्सेस ईशान. तर जॅकब डफी का म्हणत आहे कारण जॉश हेझलवूड ठीक आहे
मला असं वाटत नाही तो आलेला आहे सध्या, पण तो सुरुवातीच्या काही मॅच मिस करेल, त्यानंतर तो आपल्याला प्लेइंग 11मध्ये दिसेल. त्याच्यामुळे मी जॅकब डफीला घेतलेला आहे. तर जॅकब डफी लास्ट इयरमध्ये 10 मॅचेसमध्ये त्याने 9 विकेट घेतलेल्या आहेत 10.7च्या इकॉनॉमीने, आणि तिथेच ईशानने 3 मॅचेसमध्ये 3 विकेट घेतलेल्या 10.6च्या इकॉनॉमीने. तर दोघं सेम परफॉर्मन्सचे आहेत. जर या ठिकाणी जॉश हेझलवूड जर टीममध्ये येत असेल, फिट असेल आणि तो पहिल्याच दिवशीपासून खेळत असेल, तर मग तुम्ही म्हणू शकता की RCBची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग झालेली आहे कम्पेअर टू सनरायझर्स हैदराबाद. त्याच्यानंतर आपण बघू शकता स्पिनर, जे की एकदम टॉप नॉच स्पिनर दोन्हीकडून आपण बघू शकता, सुयश शर्मा आणि जीशान. तर सुयश शर्माने लास्टच्या वर्षी 14 मॅचेसमध्ये 8 विकेट घेतलेल्या 8.8च्या इकॉनॉमीने, आणि तिथेच 10 मॅचेसमध्ये 6 विकेट घेऊन 9.8 इकॉनॉमीने घेतलेली आहे जीशान. इथे बघू शकता दोन्ही एकदम सेम असे प्लेयर आहेत. नंतर तुम्ही बघू शकता लास्टला म्हणजे तुम्ही हे प्लेयर इम्पॅक्ट प्लेअरमध्ये जर तुम्हाला बॉलिंगमध्ये कमी वाटले तर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअरमध्ये यूज करू शकता. त्यामध्ये RCBकडून असेल मंगेश आणि हैदराबादकडून असेल जयदेव उनाडकट. जयदेव उनाडकटचं करिअर जास्त आहे, मंगेश यादवचं कमी आहे, पण मंगेश यादव हा बॉलर चांगला आहे, खूप चांगला आहे, आणि त्याची डोमेस्टिकमध्ये कामगिरी खूप चांगली होती आणि त्याला RCBमध्येच खेळायचं होतं. ह्या हिशोबाने तो RCBमध्ये आलेला आहे, आणि मला असं वाटतं की तो एक उत्कृष्ट असा प्लेअर आहे, तो उत्कृष्ट अशी कामगिरी करून दाखवेल. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही टीमचं बघू शकता की हेड टू हेड कम्पॅरिझनमध्ये मला इथे असं वाटतं की हैदराबाद थोडी वीक आहे कम्पेअर्ड टू बँगलोर, आणि आय थिंक मला असं वाटतं की इथे बँगलोर बाजी मारेल, आणि माझ्या प्रेडिक्शननुसार शनिवारची संध्याकाळची मॅच बँगलोर जिंकेल. पण बघूया आपण काय होतं. आणि धन्यवाद तुम्ही हा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तसंच आपल्या भावाला सपोर्ट करा. आपल्या क्रिकेटबद्दल आपण जे काही इन्फॉर्मेशन, काही माहिती आणि जे पण आपण प्रेडिक्शन वगैरे देतो त्याबद्दल आपण असंच देत राहू. तुम्हाला फक्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.